बघा आता थोडंसं मोठं अल्गोरिदम आहे क्विक सॉर्टचं, कारण प्रोसिजरच तुम्ही बघितली एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, तर पहिल्यांदा हे दोन अल्गोरिदम्स आहेत ऍक्च्युअली. जर सिलेक्शन मध्ये मिनिमम आणि सिलेक्शन असे दोन होते, तशी ही मेन प्रोसिजर आहे. म्हणजे आपण मेन मध्ये हेच कॉल करणार फंक्शन क्विक सॉर्ट. दोन फंक्शन येणार, एक क्विक सॉर्ट नेम देणार एका फंक्शनला, एका फंक्शनला क्विक देणार. ठीक आहे, तर जे क्विक सॉर्ट फंक्शन आहे ते मेन मध्ये कॉल करणार आणि क्विक सॉर्ट मध्ये क्विक फंक्शन कॉल होणार आहे. ठीक आहे, सो क्विक परत मेन मध्ये कॉल करायची गरज नाही. ठीक आहे, सो मग असंच ॲरे घेतला आहे, तुम्ही दुसराही घ्या, पण तुम्हाला त्यांनी सांगितलं तर एकदम व्यवस्थित कळेल. मग नेक्स्ट टाइम तुम्ही होमवर्क करताना एका दुसऱ्या ॲरेनी परत हेच अल्गोरिदम ट्रेस करायचं. आता बघा मी काय सांगितलेलं, फर्स्ट इलेमेंट आहे तो कम्पेअर होतो राईट टू लेफ्ट आणि पहिला स्मॉल मिळाल्यानंतर स्टॉप होतं. ठीक आहे, त्याच्या आधी तर सुरुवातीला आपला हा होल ॲरे असणार आहे एक, नंतर आपण डिवाइड करतो. मग लोअर आणि अप्पर स्टॅक मध्ये काय जाणार, लोअर इंडेक्स 1 आणि अप्पर इंडेक्स 12. ठीक आहे, स्टार्टिंगला बघा काय केलंय क्विक सॉर्ट मध्ये टॉप इक्वल टू 0. आता मी हे एक्सप्लेन करते, जर कोणाला कळालं नाही तर मला तसं ग्रुपवरती मेसेज टाका, मग मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. ठीक आहे, बट एक्झाम्पल जर व्यवस्थित कळालं तर अल्गोरिदम पण कळणारच आहे. नाव टॉप बघा, आता व्हेरिएबल्स लिहून घेते मी, आपल्याला कोणते कोणते लागणार आहे. टॉप, लेफ्ट, राईट, त्याच्यानंतर इकडे मी स्टॅक लिहिते, 2 स्टॅक लिहिते लोअर, असं लिहिते स्टॅक. ठीक आहे, आणि हा अप्पर. अप्पर आता हे इंडेक्स असणार 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, अजून आपल्याला पुढे बिगिनिंग लागणार आहे, एंड लागणार आहे. पहिल्यांदा बिगिनिंग, एंड, लेफ्ट, जेवढे आपल्याला व्हेरिएबल्स यूज आहे तेवढे सगळे इथे लिहून घेते. अजून काय लागलं एक्स्ट्रा तर ते आपण ऍड करू. ठीक आहे, टॉप, बिगिनिंग. आता बघा सेट टॉप इज इक्वल टू 0, ह्याचं मिनिंग काय आहे की सुरुवातीला स्टॅक एम्प्टी असतो, सो टॉप 0 म्हणजे स्टॅक काय असतो, एम्प्टी असतो. नाउ एन काय आपला 12 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स 12 आणि ॲरेला नेम ए आहे. ठीक आहे, सो 12 इज ग्रेटर दॅन 1. तुम्हाला सांगितलं जर ॲरे एलिमेंट जे आपण डिवाइड करतो किंवा सुरुवातीचं जर एन ग्रेटर दॅन 1 असेल तरच आपल्याला स्टॅक मध्ये इंडेक्सेस काय करायचे, स्टोअर करायचे. सो आवर एन इज ग्रेटर दॅन 1 आहे. सो काय केलं, टॉप इन्क्रीमेंट केला. आता तुम्हाला माहिती पुश म्हणजे काय, टॉप प्लस प्लस आणि स्टॅक ऑफ टॉप इक्वल टू व्हॅल्यू. आता इथे स्टॅकची नावं काय, लोअर आणि अप्पर. ठीक आहे, मग जेव्हा टॉप प्लस प्लस होईल ह्याचं मिनिंग काय की पुश ऑपरेशन, आणि जिथे जिथे टॉप मायनस मायनस आहे म्हणजे काय, पॉप ऑपरेशन. ठीक आहे, नाउ टॉप प्लस प्लस, सो टॉप किती झाला, 1 झाला. ठीक आहे, मग लोअर ऑफ 1 मध्ये टाकली 1 म्हणजे स्टार्टिंग इंडेक्स 1, लोअर ऑफ 1 मध्ये टाकला 1 आणि अप्पर ऑफ 1 मध्ये टाकला एन, अप्पर ऑफ 1 मध्ये टाकला एन, एन काय 12. ठीक आहे, काय सुरुवातीला हा होल ॲरे आहे. ठीक आहे, नाउ इफ झालं. नाउ आता ही थर्ड लूप आहे, तर ते लूप बघा 4 5 6 7 ह्या 4 स्टेप कम्पेअर इटरेट करायचे आहेत. ह्या जे 4 स्टेप आहेत त्या रिपीट करायच्या जोपर्यंत टॉप इज नॉट इक्वल टू 0. बट आपला टॉप काय आहे, 1 आहे. सो लूप मध्ये आलो आपण. जोपर्यंत टॉप 0 नाही तोपर्यंत, टॉप 0 आला की लूप एंड होणार आणि आपलं क्विक सॉर्ट कम्प्लीट होणार. ठीक आहे, नाउ टॉप इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. सो काय केलं, बिगिनिंग मध्ये लोअर ऑफ टॉपची व्हॅल्यू टाकली, टॉप काय 1. सो लोअर ऑफ 1 मध्ये काय 1, ते काय कशाला सेट केलं, बिगिनिंगला. सो बिगिनिंग काय झाला 1, म्हणजे इथून व्हॅल्यू गेली. नाउ अप्पर ऑफ टॉप, टॉप काय 1 आहे, मग अप्पर ऑफ 1 मध्ये काय 12, ते कुठे असाइन केले, एंडला. सो एंड आला 12. ठीक आहे, आणि टॉप मायनस मायनस स्टॅक एम्प्टी झाले म्हणजे टॉप पण काय होणार, 0 होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉल क्विक कॉल केलं म्हणजे कंट्रोल कुठे आला, इथे आला. बघा आपण 5th स्टेप वरून कुठे आलो, इथे आलो 5th कॉल केली. ठीक आहे, नाउ बिगिनिंगची व्हॅल्यू लेफ्टला असाइन केली. सो बिगिनिंग काय 1, सो लेफ्ट पण काय झाला 1. त्याच्यानंतर एंडची व्हॅल्यू राईटला असाइन केली. काय केलं, एंडची व्हॅल्यू राईटला, राईट हँड साइड लेफ्ट हँड, एंडची व्हॅल्यू राईटला. सो एंड 12 आहे, सो राईट पण काय झाला 12. आणि बिगिनिंगची व्हॅल्यू एलओसी ला, सो बिगिनिंग 1 आहे, सो एलओसी पण काय झाला 1 झाला. बघा का तसं केलं, कारण की सुरुवातीला आपण जो एलिमेंटचं लोकेशन फिक्स करतोय तो फर्स्टला असतो, जो कोणता असेल तो, म्हणून एलओसी 1 केलं. नाउ आता आपल्याला काय करायचंय,
जी प्रोसिजर मी सांगितलेली राईट टू लेफ्ट कम्पेअर करायचं आणि स्टॉप करायचं, पहिलं एलिमेंट स्मॉल आलं ते ह्या लूप मध्ये दिलेलं आहे बघा. रिपीट व्हाईल, रिपीट मध्ये बघा ह्या दोन अँड कंडिशन आहे व्हाईलला आणि हे स्टेटमेंट आहे लूप म्हणतात. इथं स्पेस नव्हती म्हणून मी एक म्हणजे कंडिशन काय आपली व्हाईल ही एक कंडिशन आणि लॉजिकल अँड यूज करून ही कंडिशन. या दोन्ही ट्रू असेल, अँड म्हणजे काय, जर दोन्ही ट्रू असेल तरच हे स्टेटमेंट होईल. आता बघा ए ऑफ एलओसी, एलओसी काय आहे 1, मग ए ऑफ 1 काय आहे 44. 44 इज लेस देन और इक्वल टू ए ऑफ राईट, राईट काय आहे 12, सो ए ऑफ 12 काय आहे 66. कंडिशन काय आहे ट्रू आहे बरोबर, ही एक कंडिशन ट्रू आहे. आणि दुसरी काय एलओसी इज नॉट इक्वल टू राईट, एलओसी काय आहे 1 आहे आणि राईट काय आहे 12, तर दोन्ही पण कंडिशन काय ट्रू आहे. तर खाली आलो आणि काय केलं राईट मायनस मायनस केलं म्हणजे राईट किती झाला 11. म्हणजे आता आपण अलीकडच्या राईट टू लेफ्ट कम्पेअर करायचंय ना परत लूप. आता ए ऑफ एलओसी, एलओसी अजून 1च आहे सो 44च बरोबर. आणि ए ऑफ राईट किती आहे 12, सॉरी राईट काय 11, सो ए ऑफ 11 काय 88. ही कंडिशन ट्रू आहे आणि ही पण ट्रू आहे, 1 इज नॉट इक्वल टू 11. मग काय केलं राईट परत मायनस केलं सो राईट काय झाला 10 झाला बरोबर. नाउ नेक्स्ट परत लूप ए ऑफ एलओसी, एलओसी अजून 1च आहे सो ए ऑफ 44 इज लेस देन और इक्वल टू ए ऑफ राईट, राईट काय 10, सो ए ऑफ 10 काय 22. मग पहिलीच कंडिशन फॉल्स तर दुसरी बघायची गरज नाही, दोन्ही ट्रू असेल तरच लूप मध्ये जातं. मग इथून लेफ्ट लूप कम्प्लीट झाली, इथे आलो एलओसी काय 1 आहे आणि राईट काय 10. आता ही कंडिशन कधी ट्रू होणार जर आपण कम्पेअर करत करत त्याच एलिमेंट कडे आलो तर. पण सध्या 1 आणि 10 सो इट इज नॉट इक्वल, इफ येतं ठीक आहे, इक्वल नाही येते सो हे इफ होणार नाही. इथे आलो ए ऑफ एलओसी काय आहे एलओसी 1 आहे, मग ए ऑफ 1 काय 44 ग्रेटर दॅन आहे ए ऑफ राईट काय आहे ए ऑफ 10 22, सो 44 ग्रेटर दॅन 22 आहे. सो काय करायचं इंटरचेंज ए ऑफ एलओसी आणि ए ऑफ राईट, म्हणजे इथं स्वॅपचा कोड लिहायचा आपला ए ऑफ एलओसी आणि ए ऑफ राईट. एलओसी काय 1 आणि राईट काय 10, सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू आणि ए ऑफ 10 ची व्हॅल्यू इंटरचेंज करायची. म्हणजे इथं आलं 22 आणि इथं आलं 44 बघा. आणि आता हे झालं आणि राईट ची व्हॅल्यू एलओसी मध्ये टाकायची. सो राईट मध्ये काय आहे 10 तर एलओसी मध्ये पण काय येणार 10. म्हणजेच काय सध्या आपला जो 44 आहे तो 10th पोझिशनला आहे, ज्याचं लोकेशन आपण फाइंड आउट करतोय ठीक आहे. मग इथपर्यंत बघा लेफ्ट 1च आहे, राईट 10 आणि एलओसी 10. हे झालं. आता इथे आलो नेक्स्ट परत व्हाईल ए ऑफ लेफ्ट. ए ऑफ लेफ्ट काय आता आपण लेफ्ट टू राईट कम्पेअर करणार आणि स्टॉप करणार ग्रेटर एलिमेंट आल्यावरती बरोबर. आता लेफ्ट किती आहे 1 आहे, राईट किती आहे सॉरी एलओसी किती आहे 10 आहे ठीक आहे, म्हणजे 44 कम्पेअर करतोय. मग ए ऑफ लेफ्ट 1 आहे, मग ए ऑफ 1 काय 22 बरोबर. 22 इज लेस दॅन लोकेशन ए ऑफ एलओसी ना, सो ए ऑफ एलओसी काय 10 एलओसी, सो ए ऑफ 10 काय 44 लेस दॅन और इक्वल टू 44. ही कंडिशन ट्रू आहे. अँड लेफ्ट काय 1 आणि एलओसी काय 10, 1 इज नॉट इक्वल टू 10 ही पण ट्रू आहे. तर मग लेफ्ट काय करायचं 1 ने प्लस करायचं, सो लेफ्ट काय झाला आता 2 झाला बरोबर. अगेन लूप आता लेफ्ट 2 आहे, सो ए ऑफ 2 काय 33 आणि ए ऑफ एलओसी तर 44च राहणार आहे कारण तोच आपण चेक करतो. अगेन 33 इज लेस दॅन और इक्वल टू 44 ट्रू आणि लेफ्ट 2 झालाय, सो 2 इज नॉट इक्वल टू 10 हे पण ट्रू. मग दोन्ही ट्रू आहे, सो लेफ्ट प्लस प्लस, सो लेफ्ट 2 होता आता किती झाला 3 झाला. नाउ ए ऑफ 3 म्हणजे ए ऑफ लेफ्ट ना, सो ए ऑफ 3 काय आहे 11. नाउ 11 इज लेस दॅन और इक्वल टू 44. कंडिशन ट्रू आहे. आपण लेफ्ट टू राईट कम्पेअर करताना ग्रेटर आल्यावर स्टॉप करतो लक्षात घ्या. सो ही कंडिशन ट्रू आहे आणि लेफ्ट 3 आहे, सो 3 इज नॉट इक्वल टू एलओसी ही पण ट्रूच आहे कंडिशन ठीक आहे. मग लेफ्ट अगेन प्लस प्लस केला 3 होता तो आता 4 झाला बरोबर. नाउ ए ऑफ लेफ्ट काय लेफ्ट 4 आहे ना, सो ए ऑफ 4 काय आहे 55 आहे. ए ऑफ 4 काय आहे 55 आहे ठीक आहे. सो 55 इज लेस दॅन और इक्वल टू 44 ट्रू आहे आणि लेफ्ट किती झाले आपला 4 इज नॉट इक्वल टू 10. दोन्ही ही कंडिशन फॉल्स आहे पहिली. 55 इज लेस दॅन और इक्वल टू 44 सॉरी मी ट्रू बोलले फॉल्स आहे बरोबर. मग लूपच्या बाहेर आले. मग आता एलओसी काय आहे 10 आणि लेफ्ट काय आहे 4. परत सांगते हे इफ इथला इफ आणि हा इफ, हे दोन पैकी कोणता पण एक इफ कधी होईल जर तुम्ही कम्पेअर करत करत
जर राईट टू लेफ्ट कम्पेअर करत करत सेम इलेमेंट कडे आले आणि लेफ्ट टू राईट कम्पेअर करत करत सेम इलेमेंट कडे आले, पण सध्या नाहीये 10 इक्वल टू 4. नाव इथे आलो. आता लेफ्ट काय 4, सो ए ऑफ 4 काय 55. 55 इज ग्रेटर दॅन एलओसी. एलओसी काय आहे 10, सो ए ऑफ 10 काय आहे, ए ऑफ 10 44 आहे का. कंडिशन ट्रू आहे, मग इंटरचेंज करायचे ए ऑफ लेफ्ट ची व्हॅल्यू आणि ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू. आता मी जेव्हा तुम्हाला ह्याचा प्रोग्राम देईन तेव्हा मी ह्या स्टेटमेंटला काय केलेलं असेल, टेम्प इज इक्वल टू ए ऑफ एलओसी, ए ऑफ एलओसी इज इक्वल टू ए ऑफ राईट, आणि ए ऑफ राईट इज इक्वल टू ए ऑफ एलओसी इज इक्वल टू ए ऑफ लेफ्ट आणि ए ऑफ लेफ्ट इज इक्वल टू टेम्प. ते आपले आधी पण सॉर्टच्या याला झालेले. सो इंटरचेंज काय करायचं, ए ऑफ लेफ्ट ची व्हॅल्यू आणि ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू. लेफ्ट 4 आहे आणि एलओसी 10 आहे, सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू आणि ए ऑफ 10 ची व्हॅल्यू इंटरचेंज करायची. सो इथे 44 आणि इथे 55. नंतर आता लेफ्ट ची व्हॅल्यू एलओसी मध्ये टाकायची. लेफ्ट मध्ये काय होतं 4, सो एलओसी मध्ये पण काय आला 4 आला. ठीक आहे. आणि गो टू स्टेप 2, परत स्टेप 2 कडे यायचं. परत कुठे यायचं, गो टू स्टेप 2 म्हणजे कुठे यायचं, परत इथे यायचं. आता बघा ह्या स्टेप नंतर लेफ्ट 4 आहे, राईट 10 आहे आणि लोकेशन 4 आहे, म्हणजे आपला जो 44 आहे तो 4th पोझिशनला एलओसी. ठीक आहे. नाउ रिपीट व्हाईल. आता परत राईट टू लेफ्ट कम्पेअर करतो. सो रिपीट व्हाईल ए ऑफ एलओसी. एलओसी काय 4 आणि ए ऑफ 4 ला काय 44. 44 इज लेस दॅन और, आता राईट टू लेफ्ट परत लेस दॅन और इक्वल टू ए ऑफ राईट. राईट काय 10, सो ए ऑफ 10 काय आहे 55. कंडिशन ट्रू आहे दोन्ही पण. इथं 4 आहे आणि इथं 10 आहे. कंडिशन ट्रू आहे दोन्ही पण. सो राईट मायनस मायनस, सो राईट किती झाला ना 10 होता तो 9 झाला. न परत लूप. आता ए ऑफ एलओसी तर 44 राहणार आहे. आता ए ऑफ राईट, राईट काय 9, सो ए ऑफ 9 काय आहे 99 आहे. दोन्ही पण कंडिशन ट्रू. इथे 9, 4 इज नॉट इक्वल टू 9, दोन्ही ट्रू आहे. सो राईट परत मायनस मायनस, राईट आला 8. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टाइम आता ए ऑफ एलओसी 44 आणि 8 आहे ना राईट, सो ए ऑफ 8 काय 60. ही पण ट्रू आणि ही पण ट्रू. परत राईट मायनस मायनस, राईट आला 7. आता ए ऑफ एलओसी, ए ऑफ एलओसी काय आहे आता, सॉरी ए ऑफ एलओसी ते चेंज नाही होणार. 44 आणि 7, ए ऑफ 7 काय आहे 40. राईट टू लेफ्ट कम्पेअर करताना आपण स्मॉल आल्यावर स्टॉप होतो, सो ही कंडिशन फॉल्स झाली. ह्याचा अर्थ काय आहे की आपला 44 ग्रेटर आहे म्हणजे एक स्मॉलेस्ट. पहिलीच फॉल्स आहे तर दुसरी ट्रू असली तरी काही यूज नाही, कारण अँड इथे दोन्ही पण कंडिशन ट्रू लागतं. डायरेक्टली लूपच्या बाहेर इथे आलो. एलओसी काय आपला 4 आणि राईट काय 7, सो 4 इक्वल टू 7 आहे का नाही. सो आपण रिटर्न म्हणजे ह्या क्विक मधून एक्झिट, रिटर्न होणार नाही का. हे कधी राईट टू लेफ्ट कम्पेअर करताना जर सेम आले तर इलेमेंट कडे, पण ही कंडिशन फॉल्स आहे इथे आलो. आता ए ऑफ एलओसी काय 44 इज ग्रेटर दॅन राईट, ए ऑफ राईट, राईट काय 7, सो ए ऑफ 7 काय 40 आहे कंडिशन ट्रू. सो इंटरचेंज करायचं ए ऑफ एलओसी आणि ए ऑफ राईट. सो एलओसी 4 आणि हे 7, सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू आणि ए ऑफ 7 ची व्हॅल्यू काय करायची इंटरचेंज करायची. सो इथं 40 आणि इथं 44 आणि राईट ची व्हॅल्यू एलओसी मध्ये, राईट मध्ये काय आहे 7, सो एलओसी मध्ये पण काय गेला 7 लिहिते इथे खाली आलं. ठीक आहे. एलओसी मध्ये काय गेला 7 गेला. नंतर परत आपलं लूप, नंतर परत लूप. ठीक आहे. आता बघा लेफ्ट 4 एलओसी 7. ठीक आहे. आणि राईट पण 7. ठीक आहे. म्हणजे आपला जो 44 आहे तो 7th पोझिशनला आहे. नाउ रिपीट व्हाईल ए ऑफ लेफ्ट म्हणजे ए ऑफ 4. ए ऑफ 4 काय आहे, आता आपण लेफ्ट टू राईट स्कॅन करणार. सो ए ऑफ 4 काय 40 इज ग्रेटर दॅन, सॉरी लेस दॅन और इक्वल टू काय ए ऑफ एलओसी. एलओसी 7 आहे ना, सो ए ऑफ 7 काय 44. आता लेफ्ट टू राईट कम्पेअर करताना ग्रेटर आल्यावर स्टॉप होणार. आणि लेफ्ट काय आपला 4 आणि एलओसी 7, सो 4 इज नॉट इक्वल टू 7, दोन्ही पण कंडिशन ट्रू. सो लेफ्ट प्लस प्लस केला, सो लेफ्ट किती झाला 4 होता तो 5 झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा राईट 7च आहे अजून आणि एलओसी पण 7च आहे. नंतर परत रिपीट व्हाईल. बघा ए ऑफ लेफ्ट, लेफ्ट काय 5, सो ए ऑफ 5 काय आहे 77 इज लेस दॅन और इक्वल टू ए ऑफ एलओसी. एलओसी काय 7, सो ए ऑफ 7 काय 44. सो पहिली कंडिशन
फॉल्स. 77 इज लेस दॅन 44 नाही, फॉल्स, लूपच्या बाहेर आले. तो एलओसी काय आहे आता आपला बघा 7 आणि लेफ्ट काय 5. सो 7 इक्वल टू 5 आहे का नाहीये. ही कंडिशन कधी ट्रू होईल, लेफ्ट टू राईट स्कॅन करताना तुम्ही परत सेम एलिमेंट कडे आले तर. नाऊ ही पण ट्रू नाहीये. नाऊ नेक्स्ट स्टेप ए ऑफ लेफ्ट. ए ऑफ लेफ्ट काय आहे, लेफ्ट 5 आहे. सो ए ऑफ लेफ्ट काय आहे 77 इज ग्रेटर दॅन ए ऑफ एलओसी. एलओसी काय आहे 7. सो ए ऑफ 7 काय आहे 44. तो कंडिशन ट्रू आहे. मग इंटरचेंज करायची ए ऑफ लेफ्ट ची व्हॅल्यू आणि ए ऑफ एलओसी ची व्हॅल्यू. ए ऑफ लेफ्ट 5 सॉरी लेफ्ट 5 आणि 7 लोकेशन. सो ए ऑफ 5 ची व्हॅल्यू आणि ए ऑफ 7 ची व्हॅल्यू म्हणजे इथं 44 आणि इथं 77. ठीक आहे ना. ए लेफ्ट ची व्हॅल्यू एलओसी मध्ये. सो लेफ्ट काय 5. सो एलओसी पण काय आला 5 आला. आणि गो टू स्टेप 2. परत गो टू स्टेप 2 कडे आलो आता परत. हा नाऊ आता बघा ए ऑफ एलओसी. एलओसी काय 5. ए ऑफ 5 मध्ये काय 44. 44 इज आता परत राईट टू लेफ्ट. राईट काय 7. सो ए ऑफ राईट काय आहे 77. कंडिशन ट्रू आहे दोन्ही पण बघा. 44 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 77 ट्रू आहे आणि एलओसी 5 आणि राईट 7. सो 5 इज नॉट इक्वल टू 7 ही पण ट्रू आहे. सो राईट मायनस मायनस राईट किती झाला 6 झाला. ठीक आहे. नाऊ परत ए ऑफ एलओसी 44च राहणार आहे आणि ए ऑफ राईट राईट काय 6. तो ए ऑफ 6 काय आहे 90. ही पण कंडिशन ट्रू आणि ही पण ट्रू. परत राईट मायनस मायनस राईट किती आला आता 5 आला. आताच व्यवस्थित बघा. आता ए ऑफ एलओसी 44 कारण की एलओसी 5 ए ऑफ 5 44 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए ऑफ राईट. राईट काय 5. सो ए ऑफ 5च ना परत 44. सो ही कंडिशन ट्रू आहे. पण एलओसी इज नॉट इक्वल टू राईट पण काय आहे 5. 5 इज नॉट इक्वल टू 5 ही फॉल्स आहे. ही ट्रू आहे पण ही फॉल्स आहे. मग लूप होणार नाही. दोन्ही ट्रू पाहिजे. मग लूपच्या बाहेर आलो. मग इथे चेक केलं एलओसी काय आला आपला 5 आणि राईट पण काय आलं 5. सो 5 इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. ट्रू म्हणजे की रिटर्न. रिटर्न म्हणजे हे खालचं कोणतंच होणार नाही. डायरेक्टली रिटर्न म्हणजे कुठं आपण कॉल केलं तर क्विक या स्टेपला कॉल केलं होतं क्विक. रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड एक्झिक्यूट होत नाही तिथूनच रिटर्न होतं ते फंक्शन. सो रिटर्न आता कॉल क्विक इथं केलं. मग रिटर्न म्हणल्यावरती कुठे येणार तुम्ही 6 स्टेपला येणार. आता 6 स्टेप. आता बघा इथपर्यंत काय झालेलं आहे आपला टॉप 0 आहे आणि हे दोन्ही स्टॅक एम्प्टी आहे. म्हणजे आता इथपर्यंत आपल्याला 44 ची पोझिशन फिक्स मिळालेली आहे. आता मी काय सांगितलेलं तुम्हाला ह्याला डिवाइड होणार. हा एक ॲरे आणि हा एक ॲरे. मग लोअर मध्ये दोन्ही ॲरेच्या लोअर इंडेक्स स्टोअर होणार आणि अप्पर मध्ये दोन्ही ॲरेच्या अप्पर इंडेक्स. ठीक आहे. मग ते इथे होणार बघा. इथून कॉल क्विक झालं. मग रिटर्न झाल्यावर त्याच्या नंतरची स्टेप बिगिनिंग काय 1 आहे बघा. 1 इज लेस दॅन एलओसी मायनस 1. तर एलओसी काय आहे 5 आहे. सो एलओसी मायनस 1 काय झालं 4. सो कंडिशन ट्रू आहे. टॉप प्लस प्लस केला म्हणजे पुश. टॉप 0 होता तो टॉप किती झाला 1 झाला बरोबर. आणि लोअर ऑफ टॉप टॉप मध्ये काय 1. सो लोअर ऑफ 1 मध्ये गेली बिगिनिंग. सो लोअर ऑफ 1 मध्ये बिगिनिंग काय 1 आणि अप्पर ऑफ टॉप टॉप किती आहे 1. सो अप्पर ऑफ 1 मध्ये गेली लोकेशन -1. एलओसी 5 आहे. सो एलओसी -1 4 हे झालं. 9 एल म्हणजे बघा पहिला ॲरे जो डिवाइड झालेला आपला 1 to 4 तर त्याची ही लोअर इंडेक्स आणि त्या ॲरेची अप्पर इंडेक्स. नाव एलओसी +1. एलओसी काय 5. सो 5 + 1 6. 6 इज लेस दॅन एंड. एंड किती आहे 12. कंडिशन ट्रू आहे. मग टॉप प्लस प्लस अगेन पुश. सो 1 होता टॉप आता किती झाला 2 झाला. सो लोअर ऑफ टॉप म्हणजे 2 आहे ना टॉप. सो लोअर ऑफ 2 मध्ये गेली एलओसी +1. एलओसी काय 5. सो लोअर ऑफ 2 मध्ये गेलं 6 एलओसी +1 आणि अप्पर ऑफ टॉप 2 आहे. सो अप्पर ऑफ 2 मध्ये गेली एंड. एंड म्हणजे काय 12 बघा. 6 to 12 हा एक ॲरे झाला आणि 1 to 4 हा एक ॲरे झाला. ठीक आहे. हे झालं. परत हे लूप आहे ना. सो लूप परत थर्ड स्टेप बरोबर. जोपर्यंत टॉप 0 नाही अगेन टॉप किती आहे 2. 2 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन ट्रू आहे. आता काय करणार लोअर ऑफ टॉपची व्हॅल्यू लास्ट इन कोणती झालेली आहे 2 6 आणि 12 तर त्याच होणार. आता पॉप होणार आहे इथं. लोअर ऑफ टॉप किती आहे 2. सो लोअर ऑफ 2 मध्ये किती 6 तर ते कुठे असाइन झाले बिगिनिंगला. सो बिगिनिंग काय झाला 6 आणि अप्पर ऑफ टॉप किती आहे 2. सो अप्पर ऑफ 2 मध्ये काय 12 बरोबर. तर 12 असाइन झालं एंडला आणि टॉप मायनस. सो टॉप झाला 1 आणि एक एक एलिमेंट इथला गेला. ठीक आहे. हे झालं 4th स्टेप. नाव परत कॉल क्विक.
क्विक कॉल करायचं. ठीक आहे, क्विक कॉल केलं की बिगिनिंगची व्हॅल्यू लेफ्ट मध्ये, बिगिनिंग काय होतं 6 आहे तो आला लेफ्ट, एंडची व्हॅल्यू राईट मध्ये आणि बिगिनिंगची व्हॅल्यू एलओसी मध्ये, म्हणजे बिगिनिंग 6 आहे ना, सो एलओसी पण झालं 6 आणि परत त्याच स्टेप 6 to 12 साठी होणार, म्हणजे लेफ्ट टू राईट, राईट टू 12. तर तुम्ही एक्झामला एवढंच एक्सप्लेन करायचं फक्त एकच, कारण की तुम्हाला क्विक सॉर्ट करून जास्त अपेक्षित पण नाही की तुम्ही सगळे पास एक्सप्लेन करा, बिकॉज दॅट इज नॉट पॉसिबल. ते तुम्हाला त्याच्यात 2 तास लागतील. फक्त एवढंच करायचं आणि अरे दोन्ही स्टॅक मध्ये हे 6 आणि 12 असं करून दाखवायचं. त्याच्यानंतर वन अरे इज 1 to 4 अँड अनदर अरे इज 6 to 12. सेम स्टेप इज रिपीटेड फॉर दिस रिमेनिंग अरे. बस एवढंच लिहायचं आणि लास्ट सॉर्टेड अरे विल बी लाईक दिस. ठीक आहे, तर बुक मध्ये पण तुम्हाला एवढं एकच पास आहे, तर एवढं करून दाखवायचं फक्त. ठीक आहे, तर हे झालं तुमचं क्विक सॉर्टचं अल्गोरिदम. जर तुम्हाला नाही कळालं तर मला परत विचारा. बघा आता इथं काय केलं त्यांनी, इथं लेफ्ट 6 आणला, राईट 12 आणला आणि एलओसी 6 आणला. मग परत इथं ए ऑफ एलओसी टू ए ऑफ राईट, म्हणजे लेफ्ट टू राईट मध्येच होतंय ना फक्त आपलं अल्गोरिदम, आणि लेफ्ट 6 to 12 आहे आपले. सो सेम प्रोसिजर ह्याच्यासाठीच होणार फक्त. येते का लक्षात? आणि मग परत रिटर्न होणार, एक व्हॅल्यू मिळाल्यावर परत मग रिमेनिंग जो आहे तो परत इथे स्टोअर होणार. ठीक आहे, कळालं? तर हे झालं तुमचं क्विक सॉर्ट. आता ह्याच्यापेक्षा एकदम इझी वेने तुम्हाला कोणीच एक्सप्लेन करणार नाही. तरी पण जर तुम्हाला कळालं नाही तर मला ग्रुपवरती मेसेज टाका, म्हणजे मला कळेल की किती जणांना कळालं नाहीये, मग मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेन. आणि याचा मी तुम्हाला प्रोग्राम घेऊन देते विथ फंक्शननी, आणि फक्त सगळं मी ऍज इट इजच लिहिणार. जसे मी आरेची तुम्हाला शिकवलेले की प्रोग्राम कसे लिहायचे अल्गोरिदम मधून, ते तुम्हाला पण कळेल कसं प्रोग्राम केलेलं. अल्गोरिदम पुढे ठेवायचं आणि प्रोग्राम मी दिलेला बघायचा. एकही काहीच वेगळं टाकणार नाही, सगळे मी व्हेरिएबल पण सेम टाकणार. फक्त इथं जिथं इंटरचेंज लिहिलेलं आहे वर्ड, तिथं मी स्वॅपिंगचा कोड लिहिणार. स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल, जे की आपलं प्रत्येक सॉर्ट मध्ये झालेलं आहे. इथं काय आता ए ऑफ लेफ्ट अँड ए ऑफ एलओसी इंटरचेंज करायला लावलेले. मग इथं माझा कोड काय येईल, टेम्प इज इक्वल टू ए ऑफ लेफ्ट इक्वल टू ए ऑफ एलओसी आणि ए ऑफ एलओसी इज इक्वल टू टेम्प. आणि इथं ए ऑफ एलओसी आणि फक्त तेवढंच, फक्त इंटरचेंजच्या ऐवजी मी स्वॅपचा कोड लिहिन, बाकी सगळं ऍज इट इज. ठीक आहे, आता इथं गो टू स्टेप 2 आहे, म्हणजे इथं काय आपलं ही स्टेप 2 आहे बरोबर. आणि गो टू तुमचं सी मध्ये झालेलं आहे, तर मी इथं काय लिहिणार बघा, प्रोग्राम मध्ये गो टू एक्स असं लिहिते. ठीक आहे, गो टू एक्स म्हणजे गो टू स्टेप 2 जायचं ना आपल्याला, तर 2 इथे असणार आहे. म्हणजे जिथं मी प्रोग्राम मध्ये हा व्हाईल लिहिल तिथं मी एक्स आणि कोलन देईल. म्हणजे तुम्हाला गो टू स्टेप 2 असं आपण लिहू नाही शकत. सो गो टू एक्स लिहिलं मी इथं, आणि एक्स कोणत्या स्टेप कुठे जायला गेलं पाहिजे, गो टू एक्स. तर एक्स कुठे जायला न्यायचंय आपल्याला, स्टेप 2 ला न्यायचंय. म्हणजे जिथं हे व्हाईल असेल प्रोग्राम मध्ये तिथं मी एक्स आणि कोलन लिहिलेलं असेल. ठीक आहे, बाकी तर सेम ऍज इट इज मी तुम्हाला प्रोग्राम करून देईन.